हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 7 भाग 10. कृती मनानुसार की बुद्धीनुसार. आवेगपूर्ण चांगल्या कृतीचे नकारात्मक परिणाम भोगावे लागतात. आपण कितीही योग्य असू तरी वेळ, जागा, सादरीकरण काळजीपूर्वक निवडलं नसेल तर गोत्यात येऊ शकतो. निवड योग्य आहे हे ठरवणं हे बुद्धीचं काम. मग ते घरी, ऑफिसमध्ये, कुठे, कधी रागवायचं, कधी गोड बोलायचं याची वेळ असते. आपल्यापैकी जो यात उत्कृष्ट असेल त्याचे निकाल सर्वोत्कृष्ट ठरतील. स्वार्थामुळे मन अशांत बनतं आणि त्यामुळे ज्ञान रोखलं जातं. जेव्हा मन बुद्धीच्या हुकमाखाली नसतं, बुद्धीचा आवाज मंद होतो. नदीचं पाणी बांध तोडते आणि महापूर येतो. राग, लोभ, मत्सर, द्वेष, भय, कोणतीही नकारात्मक भावना आपली विचार क्षमता अंधारून टाकते. माणसांनी त्यांच्या भावनांनी स्वतःचा आणि इतरांचा सर्वनाश केलेला आहे. बऱ्याच श्रेष्ठ अभिजात वाङ्मयात याची साक्ष मिळते. मॅकबेथ असेल किंवा मॅडम बोव्हरी, याशिवाय रोजच्या बातम्या अशा प्रकारच्या कथा सांगतात. मुलं त्यांच्या प्रेमिकांच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकतात. बायका गच्चीवरून उड्या मारतात. या सर्व माणसाच्या दुःखद, निराशाजनक मनस्थितीच्या शोकांतिका. क्रोध, मद्यपान, गुन्हेगिरी, जीवनशैलीतले आजार ही सगळी मन अनियंत्रित झाल्याची उदाहरणं. फक्त नकारात्मक नाही तर सकारात्मक भावनासुद्धा इजा पोचवू शकतात, जर भावना नियंत्रित झाल्या नाहीत तर. पालकांनी मुलांचे केलेले अतिलाड त्यांना वाया गेलेली मुले बनवतात. इतकंच काय, पेट्स सुद्धा मालकाच्या अतिप्रेमाने बिघडतात. त्यामुळे चांगुलपणा जरी आवश्यक आहे तरी पुरेसा नाही. बुद्धीची गरज मन मवाळ आणि नियंत्रित ठेवण्यासाठी आहे, जरी ते निस्वार्थी आणि प्रेमळ असले तरीही. वर्ड्सवर्थच्या शब्दात, Thy transports moderate and meekly mourn when I depart, for brief is my sojourn. याचा अर्थ मन मारायचं असा नाही. त्या मारण्याने तर नैराश्य आणि नंतर प्रतिकूल प्रतिक्रिया येईल. आपण लहान मुलांशी जसं वागतो तसं मनाशी वागायला हवं. आपण त्यांची प्रत्येक गोष्ट नाकारत नाही आणि त्यांच्या प्रत्येक लहरीचे लाड करीत नाही. आपण प्रत्येक बाबतीत काय चालेल व काय चालणार नाही हे ठरवतो. मुलांना झेपेल तेवढंच देतो. त्याच पद्धतीने आपल्या मनाशी वागायला हवे. बुद्धी नेहमी जागरूक हवी. स्वतःच्या मनाच्या मागण्याच्या बाबतीत आणि ठरवायला हवं कुठल्या मागण्या पुऱ्या करायच्या आणि कुठल्या नाही. जर बुद्धीने ही जागरूकता दाखवली नाही व ती झोपून गेली तर गाडीच्या स्टिअरिंग व्हीलवर डुलकी काढण्यासारखे आहे. सर्व छान होईल जिथपर्यंत
रस्ता सरळ असेल आणि रस्त्यात कोणी घुसणार नसेल तर. परंतु हे फार वेळ चालू शकणार नाही. अखेरीस जबरदस्त धक्का बसणार. केवळ कार चालवणे माहीत असून चालणार नाही. चांगला ड्रायव्हर स्वतः चुका करतच नाही आणि इतरांच्या चुकांपासून सावध राहतो.